इथे कोणाचं काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले विनंती आपलं आपलं तरी चांगलं आपल्याला कळावं जो असे जागता धन्य माता पिता तयाची ज्याला आपलंच हित कळलं नाही त्याला कुठं काय बोलावं महाराज ज्याला कळलं त्याचं सामर्थ्य कुणी वर्णन करावं तयाचा हरी का जगाचा मालक कौतुक करतो दादा विनंती आहे अरे आजही आमच्याकडे परिस्थिती वाईट आहे पण मला कौतुक वाटतं शिवरायाचं कौतुक वाटतं मला शिवशाहीचं अरे छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ पडला होता भीषण तर लक्षात घ्या गांभीर्य लक्षात घ्या माझ्या शब्दांचं पोराच्या माणसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता तरी कौतुक वाटतं मला रयतेच्या राजाचं कौतुक वाटतं शिवरायाचं जोपर्यंत शिवराय जिवंत आहे आणि शिवशाही टिकलेली आहे तोपर्यंत एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे वैभव होतं शिवकालाचं दुष्काळ तेव्हाही पडला पण दुष्काळात सुद्धा शेतकरी जगला आज सुकाळ आहे खाणारे बोलतं खात्यात खाऊन खाऊन ढेरे आल्यात पण आमचा शेतकरी मात्र काही राहिलं नाही रे दादा हा चूक आपलीच आहे बरं लोकांची नाही आपल्यालाच घाण सवय 500,000वर मतदान करायची आपण बिले अपेक्षा नाही करायची चांगल्या राज्याची आपण पैशासाठी असा साहेब केला ज्याला सही सुद्धा येईना ते अंगठ मारू मारू व्याजार मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही साहेब ह्या करून भरायला मास्तर म्हणला झेंड्याची दोरी वाढा साहेबांना अशी दोरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला लोक म्हणजे राष्ट्रध्वज चुकलं काय की काय जगाला बी घेणदेण नाही दादा काय व्यवस्थापन होतं शिवरायांचं 17 वर्षाचे शिवराय नुकतं शिक्षण करून पुण्याला परतलेले आऊसाहेबांच्या डोळ्यात पाणी दिसलं विचारलं आऊसाहेब काय जर रडायला डोळ्यात पाणी दिसतंय तुमच्या वाईट वाटतंय आभास सांगा काय झालं का रडताय कुठं चुकलं आमचं बाळराजं वाईट वाटतंय बाळराजा वाईट वाटतंय हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं मी या डोळ्याने पण ज्या मातीत आई बहीण सुरक्षित नाही ज्या मातीत शेतकरी राहत नाही त्या मातीनं कसा 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 साम्राज्याचा विचार करावा रांजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्या त्यानं पोरगी उचलली तिच्या आबरूची माती केली आणि आपलाच माणूस आपल्याच धर्मातला आपल्याच मातीतला पण सत्तेमुळं इतका माजला की आई बहीण सुद्धा कळली नाही बाळराजा आई बहीण सुद्धा कळली नाही हो पोरीचा जीव गेला बाळराजा 17 वर्षाचे शिवराय तर न बांध पोरग आहे काय अधिकार आहे उभा टाकले शिवराय आणा 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 त्या रांजाच्या पाटलाला उभा करा माझ्या समोर फार काळ नाही लागला पाहिजे जसा रांजाचा पाटील दिसला तर पायाची आग मस्तकाला गेली दिला आदेश केला नाही मागचा पुढचा विचार कोण काय म्हणेल नाही केला विचार समोर केला रांजाच्या पाटलाला उभा आदेश दिला दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेशीवर टांगा येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळावं इथं प्रत्येक धर्म जात पंथ कुळ गोत्रातली पोरगी माझ्यासाठी आई बहीण आहे आणि ज्यांनी तो माझा जरी असला त्याच्यावर वाईट नजर टाकली हा शिवबा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही ही शिवशाही होती तिथून पुढे हिम्मत नाही झाली कुणा सत्ताधीशाची पोरीवर वाईट नजर टाकायची आता आजचा विचार करा आजच्या स्थितीला जर बलात्कार झाला तर पहिला उचलला जातो नंतर केस होते नंतर मुकदमा चालू होतो असला जहागीरदाराचा तर जमानत सुद्धा होते आणि केस संपेपर्यंत तोच नसतो तिथे तसं नव्हतं जाग्यावर निर्णय होता ना उचलायचा नाही ना धरायचा नाही ना खाऊ पिऊ घालायचा नाही ना जनावर माजवायचं नाही ज्या जनावरांना आई बहीण कळून दिली नाही ज्याला आई बहीण सुरक्षित राखता आली नाही माझ्या राजानं त्याचा जाग्यावर सरकलम केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदेश म्हणून हिंदवी स्वराज्य होत ते आता जे माजलेत ना माणसं फक्त व्यवस्थापनेमुळे आम्हाला काही घेणं नाही दादा आम्हाला फक्त माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गुलगुल साडी बस लोकांचं पेट टाका आपलं भरलं पाहिजे आपल्यालाही काही घेणं नाही आपण बी लय प्रामाणिक नाही छत्रपती शिवरायांच्या विश्वासाने त्यांच्या सानिध्याने सांगते आपण पण लय प्रामाणिक नाही आपण अशी माणसं आहे आपल्यामुळे रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास साखळीला बांधावा लागतो कळलं त्यालाच कळलं किराणा दुकानदाराचा पीळ सुतळीला बांधलेला असतो त्याला माहिती गावला इमानदार आहे ह्यांच्या कुठं नादी लागतात हे पहिल्यापासून चुकत आलंय
मग आम्ही विचारलं तुकोबांना, यदा कदाचित आम्हाला पांडुरंग आवडतो, काय भाग्य आमचं, तुमचं नाही. धन्य माता पिता माऊलींचं वर्णन आहे. तसे जसेची वाटेनं पाहता वैसेची गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बालपणीच भगवंतानी सर्वज्ञानं वरलं. कस काय वरलं? तुकोबा सांगतात, माझ्या वडिलांची मिरासे गा देवा तुझी चरण सेवा साधा हवया. पांडुरंगा मला जे मिळालंय ते माझं नाही. ज्ञानोबा म्हणतात, मला मिळालंय ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कुणीतरी दिलंय. कुठून आलंय? ज्याला सायंटिफिकली भाषा जेनरेटिक जनरेशन म्हणतो आपण. एका माणसाचं डॉक्टरचं भांडण चालू. म्हणलं काय झालं रे भांडायला मोठ्या मोठ्याने? डॉक्टर म्हणलं बघा ना ताई माणूस मूर्ख आहे. माणसाला म्हणलं काय झालं? अहो तो बघा ना डॉक्टर भामटाय. म्हणलं काय आलं? म्हणलं मी आयुष्यात कधी गोड खाल्लं नाही. नालायक म्हणतो तुझ्या रिपोर्ट मध्ये शुगर आहे. डॉक्टर म्हणलं आई शपथ आहे ताई, कुठेही जाऊन चेक करा रिपोर्ट मध्ये शुगर निघणार. माणूस म्हणला शक्यच नाही, मी गोड खातच नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला कस काय? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला आहे. बरोबर आहे. जेनरेटिक आनुवंशिकता अगदी तसं आहे. आम्हाला भगवंत कळला, आम्हाला हित समजलं. धन्य माता पिता. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी. लोक इतकी विचित्रत ना दादा. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. लोकांना प्रसिद्धी दिसते, लोकांना बोललेलं दिसतं, लोकांना वैभव दिसतं, लोकांना पैसा दिसतो, लोकांना कष्ट दिसत नाही. इतकं भंग तोंड घाणे माझं. इतकं विचित्र जग आहे ना. मला नवल वाटतं कधी कधी. डोळ्यात पाणी येतं दादा माझ्या. ही तर वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, पण कीर्तन करणारी नालायक आहे. ही तर उघड्या फिरणाऱ्या हुशार आहेत, पण एखादी पोरगी जर सामर्थ्याने धर्म सांगत असेल तर ती नालायक आहे, ती लेस आहे, वाईट आहे. बोलण्याच्या आधी लोक विचार करत नाही. बोलायच्या आधी विचार करत जा. काय वाटतं? काळमाळ घातली, आज महाराज झाले आणि उद्या पाकिट घेते. 18 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. 18. माझं वय 23 चालू आहे. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. ही कृपा माझ्या पूर्वजांची आहे. कारण आमच्या घरात कधीच कोणी अधर्माने वागला नाही, कधीच कोणी माळ सोडून जगला नाही, कधीच कोणी गंध लावल्याशिवाय जेवला नाही. त्यांच्या पुण्याईचं फळ आहे. भगवंत तुझ्याविषयी प्रेम, तुझ्याविषयी भाव हा माझा ठेवलेला ठेवा आहे. आता तू मला काय कळलं असता? पांडुरंग अज्ञानी माणूस आहे मी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. प्रारब्ध प्रबळ रे देवा. नाहीतर मला सांगा, 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. एवढे तपस्वी, एवढे योगी की मिळेला माणूस जिवंत करू शकत होते. ते चांगदेव महाराज 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक तरी का ठेवतात? ते 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणाला शतशः प्रणाम का करतात? उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगले देव. सोपं का दादा? 5 वर्षाच्या मुक्ताई पहिले शिष्य चांगदेव महाराज, ज्यांचं वय 1400. वयाला किंमत नाही रे. ज्ञानाला किंमत आहे, प्रारब्धाला किंमत आहे, परमार्थाला तपश्चर्याला किंमत आहे. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष लागतात का ग माय? बरोबर आहे की नाही माय? एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष लागतात. व्यक्तिमत्व स्त्री लागतं. वयाच्या 16व्या वर्षी स्त्री नसताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले, माय झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय? पण हे कुठून तरी आलंय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष असे केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार जविले. हे तिथून परंपरेचं मिळालेलं फळ म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानदेवे रचिला. नाहीतर विचार करा, 16 वर्षी विश्वातलं सगळ्यात मोठं ज्ञान. 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वी भोवती फिरत नाही. माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, मोठे की देहा पृथ्वी मोठे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. काही विज्ञान आहे. चाचूचेनी सांडसे खंडी जपे पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देऊ. वर्णन आहे माऊलींचं.
आर्ट करताय, कॉमर्स करताय, सायन्स करताय, पॉलिटेक्निकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करताय, BHS, MBBS, MD करताय, लॉ करताय, ऍग्रिकल्चर करताय, कुठल्याही क्षेत्रात नोकरी करताय, कुठलाही व्यापार करताय, संसार करताय, राजकारण करताय, समाजकारण करताय, अरे काहीच करत नाही. लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी वाटेल सगळं संपलंय त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या, वैभव पुन्हा मिळेल, विश्वास द्या. उगत जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज मातीत बसत नव्हते. तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले ना, स्वतःचं आसन टाकावं. 19 वर्षाचे धनी आहात तुम्ही, असं मातीत बसू नका, आसनावर बसा. छत्रपती सांगायचं, तुकोबा संत आहात तुम्ही, जोपर्यंत आम्ही तुमच्या चरणाशी मातीत बसू तोपर्यंत आमची माती टिकणार, हा विश्वास या राजाचा आहे, म्हणून तुमच्या चरणाशी बसला. बघा ना वैभव, ज्यांना तुकोबा कळले नाही ते छत्रपती होऊ शकणार नाही. ज्यांना तुकोबा कळले तो राजा रयतेच्या मनावर राज्य करणार, हा विश्वास या व्यासपीठाचा ज्याला तुकोबा कळला. तुकोबा कळणं गरजेचं आहे. आणि मग ते तुकोबा सांगतात, देवा कळतं रे आम्हाला, फाटकी आहेत आम्ही. अरे कुणी जवळ यावं नाही यावं, देवा कोण आहे रे आम्ही. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, तुकारांचं वर्णन आहे. कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. आम्हाला जमलं असतं का रे देवा, पण आम्हाला आमचं हित कळतं, आम्हाला आमचं चांगलं कळतं, आम्हाला चांगलं कळतं की आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं त्याला चांगलं कळतं, ह्याच्यातच आमचं चांगलंय. कळलं का? सोपं काय नाही, चांगलं आहे महाराज, बरं का? कळतंय काय? मला तुम्हीच सांगा, आपल्यापेक्षा आपलं चांगलं कोणाला चांगलं कळतं? गोमटे ते करा माझे भार ओझे, माझं चांगलं ज्याला चांगलं कळतं तो मला कळावं, याच्यातच माझं चांगलं आहे. अखंड चिंतन. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतो. तुकोबा म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे भजनात. लोक म्हणले काही बोलतात तोंडाला येतं म्हणून महाराज, काय ऐकतो म्हणून काही ऐकवतात. गाढवाचं घोडं होतं काय? अर्धा गुरकर गाढवाचं घोडं होतं का? आपल्या गावा शेजारी नदी आहे का? अर्धापूरकर नदी आहे का? नदी आहे का? कोणती आहे? काही नाव वगैरे नाही का तिला? बरं पाणी आहे का तिला? आहे का? मरणीत का आहे का? एक काम करा, झाल्यावर मला नेऊन टाका. त्याशिवाय तुमचं गाव खुश होईन असं वाटणं झालंय दादा. निस्ती बसल्या की तू बोल मी हाय, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. उपकार करताय माझ्यावर? जरा तरी प्रेम, भक्तिप्रेमाविना ज्ञान नको देवा रे. विनंती आहे, मी काय तुम्हाला शास्त्र वेद उपनिषद विचारत नाहीये. साधे साधे संसारातले प्रश्न आहेत माझे, त्याची तरी उत्तर द्या की दादा. विनंती आहे रे. आपल्यापेक्षा चांगलं आपलं देवाला कळतं. साधी गोष्ट ना दादा. सांगा, गाढवाचं घोडं होतं का? होतं का? नाही म्हणू नका, मग तुका बरं खोटं बोलतात का? बरं तुम्हाला गाढवाचं घोडं बघायचं का? मी हे ना दाखवते, काळजी करू नका. डोळे झाका, विश्वास ठेवा, डोळे झाका. गाढवाचं घोडं बघायचं, डोळे झाका, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. अरे येडे आम्ही गाढवच आहे. काय अक्कल आहे आम्हाला? 22-23 वर्षाची पोरगी काही एका पायावर भरून तपश्चर्या केली वय वनात जाऊ? नाहीच की ग माय. तुमच्या लेकीसारखी लेक आहे, तुमच्या बहिणीसारखी बहीण आहे. फरक फक्त एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथ्याचं वाटण आहे, वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे. अरे भक्ती भावाने विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज्ञानी असू द्या, पण अख्खं जग चरणावर नतमस्तक होतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक. अशक्य ते शक्य करायची ताकद. अखंड चिंतन तयाचा हरी कर. जग कौतुक करतं, यात काय नवलय? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. अरे तुम्ही सत्य जगावं, तुम्ही विश्वाच्या मालकाला मानावं, तुम्ही जगाच्या बापाचं नतमस्तक होऊन भक्ती भावाने चिंतन करावं.
अरे जो नीतिमत्तेनं माणूस वागला, जगानं कौतुक करायची गरज नाही, जगाचा मालक त्याचं कौतुक केल्याशिवाय सोडत नाही. लोकांना लय हाऊस असते कौतुक करून घ्यायची. काय काय माणसं निम्यात येऊन मग सांगतात, त्या ताईला सांगा मी कोण आहे, त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे, भामट्या तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे, तर तू विचार कर तू कोण आहे. कळलं त्यालाच कळलं महाराज कोण आहे सांगायला लागतं, सांगायला लागत नाही. विचारा बरं तुकोबा अख्ख्या विश्वाला माहित, ज्ञानोबा विश्वाला माहित केलं कौतुक. जगाचा मालक करतोय, किती मुख त्याचे तयाचा हरिक होती जे सात्विक. ज्याला सत्य कळालं ना, जगाचा मालक त्याचं कौतुक करतोय. पण सत्य कळण्यासाठी काहीतरी ठेवा लागतोय. तुकोबा सांगतात धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, जिजाऊंच्या पुढे छत्रपती शहाजीराजांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हावा. काय कौतुक करावं जगानं दादा. अरे हा महाराष्ट्र हे कलियुग आहे. इथं बाप मेला तर बापाच्या बापाचा फोटो घरात असेल सांगता येत नाही. आपल्या आजोबाचा पंजोबाचा फोटो घरात असेल सांगा. 100-150 वर्षापूर्वी